गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज या टॉपिकवरील 2013 पासून ते 2025च्या TET पेपर 1 आणि पेपर 2मध्ये आलेले सर्व प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण पाहणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राजपुत्र हा कोणता समास आहे? 1 द्वंद्व, 2 बहुव्रीही, 3 तत्पुरुष, 4 कर्मधारय. तर उत्तर आहे तत्पुरुष समास. राजाचा पुत्र संबंध दर्शवतो म्हणून तत्पुरुष समास. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 2. नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. 1 बहुव्रीही, 2 द्वंद्व, 3 अव्ययीय भाव, 4 तत्पुरुष. तर उत्तर आहे बहुव्रीही समास. ज्याचा कंठ निळा आहे असा शिव बाह्य अर्थ म्हणून बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 3. ग्रामवासी या शब्दाचा समास कोणता? 1 कर्मधारय, 2 तत्पुरुष, 3 द्वंद्व, 4 बहुव्रीही. तर आन्सर आहे तत्पुरुष समास. ग्रामात राहणारा म्हणजेच विभक्ती संबंध म्हणून तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 4. चतुरानन हा शब्द कोणत्या समासात येतो? 1 द्वंद्व, 2 बहुव्रीही, 3 तत्पुरुष, 4 अव्ययीय भाव. तर उत्तर आहे बहुव्रीही समास. ज्याला 4 चेहरे आहेत म्हणजेच ब्रह्मा बाह्य अर्थ म्हणून बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 5. माता पिता हा कोणता समास आहे? 1 द्वंद्व, 2 बहुव्रीही, 3 तत्पुरुष, 4 कर्मधारय. तर आन्सर आहे द्वंद्व समास. 2 समान पदे म्हणजेच माता आणि पिता म्हणून द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 6. दिन रात्र या शब्दाचा समास ओळखा. 1 बहुव्रीही, 2 द्वंद्व, 3 तत्पुरुष, 4 अव्ययी भाव. तर उत्तर आहे द्वंद्व समास. दिवस आणि रात्र म्हणजेच द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 7. सत्यवचन या शब्दाचा समास कोणता? 1 कर्मधारय, 2 बहुव्रीही, 3 तत्पुरुष, 4 द्वंद्व. तर उत्तर आहे कर्मधारय समास. सत्य असलेले वचन म्हणजेच विशेषण प्लस नाम म्हणजेच कर्मधारय समास. प्रश्न क्रमांक 8. जलपान हा शब्द कोणत्या समासात येतो? 1 बहुव्रीही, 2 तत्पुरुष, 3 अव्ययी भाव, 4 द्वंद्व. तर उत्तर आहे तत्पुरुष समास. तर उत्तर आहे तत्पुरुष समास. जलाचे पान करणे संबंध म्हणून तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 9. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासात येतो? 1 अव्ययभाव, 2 तत्पुरुष, 3 बहुव्रीही, 4 द्वंद्व. उत्तर आहे अव्ययभाव समास. शक्तीप्रमाणे म्हणून अव्ययप्रधान अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 10. पितृभक्त या शब्दाचा समास कोणता? 1 द्वंद्व, 2 तत्पुरुष, 3 बहुव्रीही, 4 कर्मधारय. तर उत्तर आहे तत्पुरुष समास. पित्याचा भक्त म्हणजे संबंध म्हणून तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 11. महात्मा हा कोणता समास आहे? कर्मधारय, बहुव्रीही, तत्पुरुष की द्वंद्व समास. तर उत्तर आहे कर्मधारय समास. महान आहे जो आत्मा विशेषण प्लस नाम म्हणून कर्मधारय समास. प्रश्न क्रमांक 12. राम लक्ष्मण हा कोणता समास आहे? 1 द्वंद्व, 2 तत्पुरुष, 3 बहुव्रीही, 4 कर्मधारय. तर उत्तर आहे द्वंद्व समास. दोन्ही समान म्हणून द्वंद्व समास. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.